हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर। ज्या कालखंडात अहिंसा, अशांती, अंधविश्वास आणि असमानता यांच्या तोहांचा कलह मांडलेला होता, त्या कालखंडात अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या कुशीतून स्वराज्य हे देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी स्वराज्य हे देखणं स्वप्न साकार केलं, ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षण, समानता आणि स्वतंत्रता यासाठी आयुष्यभर झटणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर। अरे कसा होता तो का? ते म्हणतात, एखादी रात्र जर जास्त काळोखी असेल तर उद्याचा होणारा सूर्योदय तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो। ज्या कालखंडात वर्णव्यवस्थेची परिस्थिती अस्तित्वात होती, त्या कालखंडात समतेवर आधारित समाज बांधणी करणारी दिग्गज म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांना मी खिल्लार यशवंत सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज इतका सुंदर कार्यक्रम असोला या नगरीत आयोजित केला आहे। या कार्यक्रमाची, या भीम जन्मोत्सवाची इतकी भव्य दिव्य उंची पाहून मला एका कवीच्या फार सुंदर ओळी आठवतात। तो कवी असं म्हणतो, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना, आज घे ओथांबलेल्या आसवांची वंदना, कोणते आकाशी कोंब नेले कुठे, तू दिलेले पंख घे पिंजरे गेले कुठे, या भऱ्या भुऱ्या आमच्या या पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना। आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या वतीने प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले समस्त वैचारिक मान्यवर आणि इथे माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना माझा मानाचा जय हो। 14 एप्रिल याच दिवशी वर्णव्यवस्थेवर आधारित समाजात, समतेवर आधारित समाज बांधणी करणारे, वंचितांना त्यांचा हक्क मिळवून देणारे, दीनदुबळ्यांना आसरा देणारे आणि दीन दलित बहुजनांच्या अंधारमय जीवनात प्रकाश करून त्यांचे जीवन तेजमय करणारी दिव्य ज्योत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात जन्माला आले। आणि म्हणून वामनदादा कर्डक असे म्हणतात, उत्तरणी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला। वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी बाबासाहेबांच्या आईचं म्हणजे भीमाबाईंचं निधन झालं। त्यानंतर लहानपणी बाबासाहेबांचं पालन पोषण आणि संगोपन त्यांच्या आत्यांनी केलं। आज आपलं बालपण आणि आयुष्य जेवढं सोपं आहे, तेवढं बालपण आणि आयुष्य बाबासाहेबांचं मुळीच सोपं नव्हतं। बाबासाहेबांनी लहानपणी असमानतेचे, अस्पृश्यतेचे चटके सहन केले। बाबासाहेबांनी लहानपणी आपल्या आत्यांसोबत कपडे विकत घ्यायला जावं, तेव्हा त्यांना दुकानाच्या उंबऱ्याच्या बाहेर उभं राहावं लागायचं। 2 पैसे दिले तरी दुकानदार तो कपडे तोंडावर फेकून मारायचा। ते कपडे घ्यायचे, मातीत मळवायचे आणि मगच ते अंगावर परिधान करायचे। एखाद्या सार्वजनिक पाणवट्यावर बाबासाहेबांनी पाणी भरायला जावं तर त्यांना तिथे तासन तास उभं राहावं लागायचं, बघावं लागायचं कुणीतरी एखादा पोरा दिला तर दिला, नाहीतर तसंच तहानेनं व्याकुळ होऊन जावं लागायचं। एखाद्या नाव्याकडे केस कापायला बाबासाहेबांनी जावं तर तो नाही म्हणायचा, मी तुझे केस कापणार नाही, का तर तू एक शूद्र आहे। हे चटके बाबासाहेबांनी सहन केले आहेत। बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी वर्गाच्या उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं। शिक्षकांना एखादं गणित सोडवायला दिलं तर ते वर्गातल्या कोणत्याही मुलाला येत नसावं, तेव्हा बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून हात वर करायचे। शिक्षकांनी बाबासाहेबांना गणित सोडवायला हात बोलावलं तर वर्गात बसलेले मुलं म्हणायचे, अहो हे काय करताय? त्याच्या हाताने गणित सोडवलं तर तो फळा पाटेल, त्या फळ्यामागे ठेवलेले आमचे जीवनाचे डबे वाटतील, त्याला गणित सोडवायला देऊ नका। आणि बाबासाहेबांना प्रश्न पडायचा की अरे असं काय होतं आमच्यासोबत? आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीचा विटाळ या मातीला होत नाही, कुत्र्या मांजरांसारखी प्राणी तळ्याला जाऊन पाणी पितात, त्यांचा विटाळ या व्यवस्थेला होत नाही, मग आमचाच विटाळ या व्यवस्थेला का होतोय? आम्हालाही सगळ्यांसारखे 2 हात 2 पाय आहेत, आमचंही रक्त लाल आहे, मग आमचाच विटाळ या व्यवस्थेला का होतोय? असा प्रश्न बाबासाहेबांना पडायचा। त्या काळी इंग्रजी सत्ता होती। एके दिवशी इंग्रज अधिकारी शाळेच्या इन्स्पेक्शनासाठी शाळेत आले। त्यांनी वर्गात बसलेल्या सर्व मुलांना प्रश्न विचारले। एकाही मुलाला त्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाही, पण वर्गाच्या बाहेर बसलेल्या बाबासाहेबांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली। तेव्हा ते इंग्रज अधिकारी बाबासाहेबांजवळ गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले की वर्गाच्या बाहेर बसून या शाळेची लाज तू राखलीस बाळा, एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो। आणि बाबासाहेब म्हणाले की विचारा। ते इंग्रज अधिकारी म्हणाले की सांग बाळा, या पृथ्वी तलावापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? तेव्हा बाबासाहेब त्या इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणाले की साहेब, या पृथ्वी तलावापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता हे मला माहित नाही, पण माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह शाळेच्या कोपऱ्यावर ठेवलेला तो पाण्याचा माठ आहे।
अरे शाळेच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या पाण्याच्या माठालाही हात लावायचा अधिकार ज्या बाबासाहेबांना नव्हता, त्या बाबासाहेबांनी स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून या देशाचं संविधान लिहिलं आणि त्यामुळे आज तुमचं आणि माझं आयुष्य आणि बालपण सुखाचं आहे. इसवी सन 1907 साली बाबासाहेब मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बाबासाहेबांच्या ज्ञानी बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा भरून बाबासाहेबांचा सत्कार केला. त्या काळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्या काळी बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी एक जाहीर सभा भरवण्यात आली. केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. जानेवारी 1908 पासून सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी रामजींनी भीमरावांचे नाव एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रिव्हियसच्या वर्गात दाखल केले. बाबासाहेब अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे 2 मुख्य विषय घेऊन 1913 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाची BA ची पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य वर्गातील एकमेव विद्यार्थी होते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. तिथे एकदा लजपतराय आणि बाबासाहेब यांचा अर्थशास्त्र या विषयावर संवाद चालू होता आणि त्याच वेळी प्राध्यापक एडविन सेलिगमन तेथे आले. लजपतराय यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानाची स्तुती केली तेव्हा प्राध्यापक एडविन सेलिगमन असे म्हणाले की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. एके दिवशी कोलंबिया विद्यापीठात एका समितीची स्थापना झाली आणि त्या समितीच्या कुलगुरूने त्या समितीला आदेश दिला की कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात विद्वान असलेली 100 लोक मला शोधून द्या. तेव्हा त्या समितीने ती 100 लोक शोधली आणि ती यादी कुलगुरूंकडे दिली. तेव्हा कुलगुरूंना फार आनंद झाला. कुलगुरू परत म्हणाले, आता या 100 लोकांपैकी मला 10 लोक शोधून द्या जे या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात विद्वान असतील. तेव्हा त्या समितीने परत ती 10 नावं शोधली. कुलगुरूंकडे ती यादी दिली. कुलगुरू परत म्हणाले, आता या 10 लोकांपैकी मला एक नाव असं शोधून द्या जे या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात विद्वान नाव असेल. आणि अखेर कोलंबिया त्या समितीने ते एक नाव शोधलं. कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात विद्वान नाव होतं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आजही कधी कोलंबिया विद्यापीठात गेलात तर तिथं लिहिलेलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिथे एक बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक झाले. हे ज्ञानाचं प्रतीक होण्यासाठी त्यांनी किती अथक परिश्रम घेतले असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 21 तास अभ्यास करायचे आणि आजच्या एखाद्या मुलाला 2.5 तास अभ्यास कर म्हटलं तर नकोस वाटतं. नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या शिक्षण संस्थांमधून BA, 2दा MA, PhD, MSc, DSc, बाराट लॉ, PhD अशा पदव्या संपादन. त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांचा कल समाज सुधारणेकडे झाला. पीडित शोषित वर्गाच्या समस्यांची कारणे शोधून या पीडित समाजाला जागे करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं. बाबासाहेबांनी समतेवर आधारित समाज बांधणी केली. त्या समाजात आज सर्वांना समान अधिकार मिळत आहेत. समानता, दलित हक्क आणि महिला हक्क अशा राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा बाबासाहेबांनी केला. ज्या अस्पृश्य समाजाला पाण्याला हात लावण्याचा अधिकार नव्हता त्यांना हा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता तर हा सत्याग्रह होता तो म्हणजे मानवी मूलभूत हक्कासाठी. मागच्या वर्षी 6 डिसेंबर निमित्त मी मुंबईला गेलो होतो आणि त्यानंतर तसाच 14 तळे पाहण्यासाठी गेलो. तिथे एका शाळेची सहल देखील आलेली होती. मी तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्यांजवळ उभा होतो आणि विचार करत होतो की आज बाबासाहेबांमुळे आपल्याला समानतेचं जीवन जगता येत आहे. आणि एक तो काळ होता ज्या काळात बाबासाहेबांना पाण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. आणि तेवढ्यात माझ्या कानावर काही वाक्य पडली. ती वाक्य होती, छी किती घाण आहे हे पाणी आणि याला तुम्ही 14 तळे म्हणता का.
मी आपसुकच मागे वळून पाहिलं तरी वाक्य बोलणारी एक 8वी 9वीची मुलगी होती. मनात प्रश्न निर्माण झाला की ही मुलं असे का म्हणत असते. तर याचं कारण असं असावं की आजच्या मुलांना आपण फक्त सत्याग्रह कधी केला आणि का केला एवढं सांगून चालणार नाही, तर सत्याग्रह कशासाठी केला आणि त्यामागचा संघर्ष सांगणंही गरजेचं आहे. हल्ली परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की भीम जयंती असो वा इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती म्हटलं की डीजे लावायचं, मिरवणूक काढायची आणि डीजे समोर नाचायचं एवढं. हे तुम्ही करू नका असं मी म्हणत नाही किंवा याला विरोध अशाही मताचा मी नाहीये, पण त्याचबरोबर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किमान त्यांचे विचार आज आपण अंगीकरणं आणि या उद्याच्या येणाऱ्या पिढीला हे विचार समजून सांगणं खरं तर खूप गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला खूप मोठे संदेश दिले आहेत. त्यांच्या अनमोल आणि अमूल्य अशा विचारांचे आज आपण वारसदार आहोत. बाबासाहेबांनी युवकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला आहे. त्यामुळे या भीम जयंती निमित्ताने आज आपण त्यांचे विचार अंगीकरणं आणि उद्याच्या पिढीला ते विचार समजून सांगणं खरं तर खूप गरजेचं आहे. 31 मार्च 1990 साली बाबासाहेबांना मरणोत्तर पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की सलाम बाबा तुम्हाला शून्यातून केली सुरुवात, सलाम बाबा तुम्हाला शून्यातून केली सुरुवात. अमर झाले तुम्ही इतिहासात, तुम्ही रुजले आहात आज आमच्या मनामनात, तुम्ही रुजले आहात आज आमच्या मनामनात. पुन्हा एकदा विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो.